Hello friends, I am Narvade Patil and you are welcome to my YouTube channel Key to English Grammar. Today we are going to see the next part, that is dynamic verb and stative verb. तर verb मधील आपण पुढील प्रकार पाहणार आहोत. आता डायनॅमिक वर्ब कशाला म्हणावे आणि स्टॅटिव्ह वर्ब कशाला म्हणावे. आता डायनॅमिक म्हणजे कसं, काही क्रियापदाला 4 रूपामध्ये किंवा 5 रूपामध्ये बदलता येते. जसं V1 + S किंवा ES याला एक रूप मानले जाते, त्याचा सहित म्हणलं तर 5 रूप होतात. जसं पहिलं रूप आहे V1 आहे, समजा कम आहे. दुसरं रूप आहे केम, तिसरं रूप पुन्हा कम, चौथं रूप कमिंग आणि पाचवं रूप कम्स. असे 5 रूप आपण मानतो आणि ज्याला अशा 5ही रूपात वापरल्या जाते प्रत्यक्ष त्याला म्हणावे डायनॅमिक वर्ब. आणि काही क्रियापदांना आपण 5ही रूपात वापरत नाही, त्यातल्या त्यात कंटिन्युअस फॉर्म मध्ये म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल ह्या रूपामध्ये आपण वापरत नाही आणि ज्या क्रियापदांचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप वाक्यात वापरत नाहीत अशा क्रियापदांना स्टॅटिव्ह वर्ब्स म्हणतात. पहा, अगोदर आपण डायनॅमिक वर्ब्स म्हणजे काय ते पाहू. जे क्रियापद कोणत्याही चालू काळात वापरता येते त्यास डायनॅमिक वर्ब असे म्हणतात. व्हॉट इज द डायनॅमिक वर्ब? डायनॅमिक वर्ब मीन्स द वर्ब विच कॅन बी युज्ड इन ing फॉर्म इन एनी टेन्स. कोणत्याही काळामध्ये ing फॉर्म मध्ये वापरता येते त्याला आपण डायनॅमिक वर्ब असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ म्हणलं आय एम टीचिंग इन द क्लास. हिअर आय एम टीचिंग दिस इज ing फॉर्म. आय एम टीचिंग इन द क्लास, मी वर्गात शिकवत आहे, मीन्स दॅट ॲक्शन इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. दिस इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. If that verb is used in the continuous tense, that is called a dynamic verb. ज्या क्रियापदाला चालू काळामध्ये कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरता येते, मग ते प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल. जर कंटिन्युअस टेन्स मध्ये एखाद्या क्रियापदाला वापरता येत असेल तर त्याला डायनॅमिक वर्ब म्हणावे आणि जर त्या कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरता येत नसेल तर डायनॅमिक वर्ब म्हणता येत नाही. दुसरं उदाहरण पहा. शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर, ती एक चित्र काढत होती. दॅट ॲक्शन वॉज गोइंग ऑन ॲट द पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट, मीन्स दिस इज द पास्ट कंटिन्युअस टेन्स. अँड ड्रॉइंग इज द V1 + ing फॉर्म, मीन्स दिस इज एक्झाम्पल ऑफ डायनॅमिक वर्ब. हे डायनॅमिक वर्बचं उदाहरण आहे कारण ing फॉर्म मध्ये वापरणे म्हणजेच डायनॅमिक फॉर्म होय. पुढे दुर्गा इज फाइटिंग. नाउ इज अँड फाइटिंग. फाइट ing form, present participle form, that is fighting for the rights. दुर्गा हक्कासाठी लढत आहे. दुर्गा is fighting for the rights. This is a present continuous tense and fighting is the dynamic verb. Again, next example. You have been working. You have been working in multi-level marketing. MLM, multi-level marketing. You have been working in the multi-level marketing. तुम्ही मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये काम करत आलेले आहात. जसं एक चेन बनवायची असते, एखादी वस्तू घेतली, दुसऱ्याला घ्यायला लावणे, तिसऱ्याला घ्यायला लावणे, मेंबरच्या खाली मेंबर बनवणे, त्याला मल्टीलेवल मार्केटिंग म्हणतात. किंवा शॉर्टमध्ये MLM, मल्टीलेवल मार्केटिंग असं म्हणल्या जाते. म्हणजे ing फॉर्म आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधील उदाहरण आहे. ज्या क्रियापदाला ing युक्त रूपात वापरता येते त्याला डायनॅमिक वर्ब म्हणावे. दिस इज व्हेरी इझिएस्ट वे टू नो. नाव अपोजिट ऑफ धिस. आता याच्या विरुद्ध असं आहे, सम ऑफ द वर्ब्स वी डू नॉट यूज इन कंटिन्युअस टेन्स. काही काळांना आपण प्रेझेंट पार्टिसिपलचं रूप मात्र वापरत नाही, अशा क्रियापदांना आपण स्टॅटिव्ह वर्ब्स म्हणजे स्थिर क्रियापदे असे म्हणतो. पहा, काही क्रियापदांचा वापर मात्र चालू काळात करता येत नाही, अशा क्रियापदांना स्टॅटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. अशा क्रियापदांना स्टॅटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, दे नो इंग्लिश. त्यांना इंग्रजी येते, त्यांना इंग्रजी माहित आहे, ते इंग्रजी जाणतात म्हणजे त्यांना इंग्रजी येते. दे नो इंग्लिश. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. अँड इफ यू से दे आर नोईंग इंग्लिश, चूक होईल, असं वापरणं चूक होईल. दे आर नोईंग इंग्लिश, ते इंग्रजी जाणत आहेत. दिस इज द रॉंग. दे नो इंग्लिश, दिस इज राईट. अँड दे आर नोईंग इंग्लिश, दिस इज द रॉंग सेंटेन्स. सो दिस इज नॉट डायनॅमिक वर्ब. नो इज नॉट डायनॅमिक वर्ब.
but this is a stative verb, not dynamic, but it is stative verb. Second example, I understand you. मी तुला समजू शकतो. I understand you. This is the right one. But if you say I am understanding you, मी तुला समजत आहे, this is absolutely wrong. हे मात्र नक्कीच चूक आहे, पूर्णपणे चूक आहे. आय एम अंडरस्टँडिंग यू नाव, दिस इज रॉंग. वी डू नॉट से. इफ वी से लाइक that is wrong one. In English we do not use, because understand is a stative verb and we cannot use its ing form in the sentence. And some examples of stative verbs. stative verbs चे काही उदाहरणे पहा. आता असे काही आणखी क्रियापदे आहेत का? नक्कीच आहेत. पहा, see, जसं I am seeing, not I see असं म्हणा. We see with our eyes. I am seeing, this is the wrong. I see something at a distance. अंतरावर काहीतरी मला दिसते असं म्हणाव. आय एम सीइंग समथिंग, दिस इज रॉंग. स्मेल, आय स्मेल समथिंग बर्निंग. काहीतरी जळत असल्याचा मला वास येतो. आय एम स्मेलिंग समथिंग बर्निंग, दिस इज रॉंग. इफ आय से हियर, हियर, दिस इज द करेक्ट फॉर्म. आय हियर something, I hear a sound. मला एक आवाज येतो. I am hearing, no need. So notice also, not noticing we do not use. I desire, माझी इच्छा आहे. I am desiring, not I like mangoes, this is right. I am liking mangoes, this is wrong. We do not use, because this is the stative verb, and if we try to use it, some people will laugh at us because it doesn't seem proper, it doesn't seem appropriate. So we do not use ing form. Love, I love music. I am loving music, no, I love music. Hate also, hate is right, not hating. We do not use. I hope he will pass. I am hoping, no. प्रिफर, एखाद्या गोष्टीला प्रिफरन्स देणे, प्राधान्य देणे. आय प्रिफर, मी कशाला तरी प्राधान्य देतो. आय एम प्रिफरिंग, नो. रिफ्यूज, आय रिफ्यूज, किंवा ही रिफ्युजेस. इन दिस वे ही इज रिफ्युजिंग, नॉट. आय ओन, माझ्या मालकीचे आहे. आय एम ओनिंग, नो. इमॅजिन, कल्पना करणे. आय एम इमॅजिनिंग, नो. बिलॉंग टू, च्या मालकीचे असणे. बिलॉंगिंग टू, वी डू नॉट यूज लाईक दॅट. बिलीव, आय बिलीव इन यू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आय एम बिलिव्हिंग इन यू, दिस इज रॉंग. आय ॲग्री विथ यू. आय एम ॲग्रींग, नो. ट्रस्ट, आय ट्रस्ट यू. आय एम ट्रस्टिंग, नो. माइंड, दॅट इज एखाद्या गोष्टीला हरकत घेणे, नॉट माइंडिंग. कन्सिस्ट ऑफ, कशाचा तरी बनलेला असणे. कन्सिस्टिंग ऑफ वी डू नॉट यूज. इन धिस वे वी हॅव सीन डिफरन्स बिटवीन dynamic verb and stative verbs, and let us see after this again two verbs. One is causative verb and another one is a linking verb. Let us see after this. Take a screenshot. Let us continue the remaining part. Let us continue the remaining part. Now we have seen two verbs and this is the third one in today's video. Causative verbs, we are going to say now the causative verbs. आता causative verb म्हणजे काय असते, तर हे कारणीभूत ठरते कोणाला तरी करायला. हे वर्ब स्वतः काही म्हणजे केल्याचं दाखवत नाही, पण दुसरं कोणाला तरी क्रिया करायला लावते. अर्थात जो सब्जेक्ट असतो वाक्यामध्ये, जो कर्ता असतो, त्या क्रियापदाचा जो कर्ता असतो, ही डझंट ऍक्ट बट ही मेक्स समवन एल्स डू द ऍक्शन. तो स्वतः काहीही क्रिया करत नाही, परंतु दुसरं कोणाला तरी तो क्रिया करायला लावतो आणि त्याच्यासाठी मात्र तो जबाबदार असतो. म्हणून डेफिनेशन घेताना कॉजिटिव्ह व्हर्ब्सची अशी आहे, कॉजिटिव्ह व्हर्ब्स शो दॅट समवन और समथिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्शन. समवन और समथिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्शन मीन्स द सब्जेक्ट हिमसेल्फ इज नॉट द डूअर ऑफ द ऍक्शन. ती क्रिया करणारा तो करता नसतो. कारण आपण जनरली डेफिनेशन काय घेतो, डूअर, DOER, वन हू डज. डूअर ऑफ द ऍक्शन इज कॉल्ड द सब्जेक्ट, असं आपण जनरली करतो. क्रिया करणारा तो करता असं आपण म्हणतो, परंतु इथं मात्र तो क्रिया करत नाही. ही डझंट ऍक्ट बट ही मेक्स समवन एल्स टू ऍक्ट. दुसरं कोणाला तरी तो कार्य करायला लावतो. म्हणून कॉजेटिव्ह व्हर्ब मध्ये सब्जेक्ट कसलीही कृती करीत नाही, पण दुसऱ्या कोणाला तरी कशाला तरी क्रिया करायला लावतो. थोडक्यात
पॉझिटिव्ह व्हर्ब हे क्रिया होण्यासाठी कोणीतरी जबाबदार असल्याचे दर्शविते. तो स्वतः क्रिया करत नाही, परंतु दुसरं त्याच्यासाठी कोणीतरी जबाबदार आहे. समवन इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्शन. इट इंडिकेट्स दॅट पॉझिटिव्ह व्हर्ब. पॉझिटिव्ह व्हर्ब असं दाखवते. म्हणून पॉझिटिव्ह व्हर्ब मधून एक निश्चित करते, कधी कधी आपण क्रिया करत नाही, दुसऱ्याला करायला लावतो. आता कशी करायला लावतो क्रिया? सी द एक्झाम्पल. पहा, श्रेया मेड हिम राईट अ लेटर इन द गिवन सेंटेन्स. सी नाउ हु इज द सब्जेक्ट? श्रेया इज द सब्जेक्ट. मेड हिम राईट अ लेटर, त्याला पत्र लिहायला लावली. मग वाक्यामध्ये अर्थ पहा, श्रेया त्याला पत्र लिहायला लावली. सब्जेक्ट कोण आहे? श्रेया आहे. स्वतः लिहिली का? नाही. मग लिहायला लावली, लिहिणारा दुसरा होता, परंतु त्याला ती कारणीभूत ठरली. शी मेड हिम राईट अ लेटर, म्हणून श्रेया मेड हिम राईट अ लेटर. अशा पद्धतीने आता या ठिकाणी मेड जे आहे हे पॉझिटिव्ह व्हर्ब आहे. मेड हिम राईट असं जे सांगितलं आहे, त्याला लिहायला लावली, ती स्वतः लिहिली नाही, म्हणजे ते पॉझिटिव्ह व्हर्ब्स आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण मेड घेतलेला आहे. पुढील वाक्य पहा, ही केप्ट मी वेटिंग, त्याने मला वाट पाहायला लावले. ही केप्ट मी वेटिंग. आता इथं मेड आणि इथं केप्ट. सी केप्ट मी वेटिंग, त्याने मला वाट पाहायला लावली, म्हणजे वाट पाहत ताटकळत ठेवला, वाट पाहायला लावला. माझी वाट पाहण्याची इच्छा नव्हती, परंतु त्याने पाहायला लावली. ही केप्ट मी वेटिंग इन धिस वे. आफ्टर दॅट द थर्ड एक्झाम्पल, लेट अस से आय गॉट माय हेअर कट. मी माझे केस कट करून घेतलो, म्हणजे दुसऱ्याला करायला लावलो, दुसऱ्या करवी, दुसऱ्या मार्फत, म्हणजे कोणाला तरी कटिंग करायला लावलो. अशा अर्थानं आय गॉट माय हेअर कट. आय डिड नॉट कट माय हेअर माय सेल्फ. मी स्वतः केस कट केलेले नाही, तर दुसरं कोणाला तरी माझी कटिंग करायला लावलो. अशा अर्थाने आय गॉट, हिअर गॉट इंडिकेट्स पॉझिटिव्ह व्हर्ब. अशा पद्धतीने जेव्हा कर्ता क्रिया करत नाही, पण दुसरं कोणाला तरी क्रिया करायला लावतो, त्याच्यासाठी मात्र तो जबाबदार असतो. असे ज्या वाक्यातून व्यक्त होते त्या क्रियापदाला आपण पॉझिटिव्ह व्हर्ब असे म्हणतो. आता याच्यानंतर दुसरा प्रकार असा आहे क्रियापदाचा लिंकिंग व्हर्ब किंवा कोपुलेटिव्ह व्हर्ब्स. आता लिंकिंग व्हर्ब्स कसे असतात, किंवा त्यालाच कोपुलेटिव्ह व्हर्ब दुसऱ्या नावाने आपण संबोधतो. पहा, द लिंकिंग व्हर्ब joins the subject of the sentence to some word or words in the predicate. आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे वाक्याचे दोन भाग पडतात, उद्देश आणि विधेय. आणि सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या दोघांना जोडण्याचं कार्य जे क्रियापद करते, या दोघांमध्ये लिंक लावण्याचं जे कार्य करते, जे व्हर्ब कार्य करते, त्या व्हर्बला लिंकिंग व्हर्ब किंवा कोपुलेटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. हे फक्त जोडण्याचं कार्य करते दोघाला. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या दोघांना कनेक्ट करते. जसं एखादं कंजंक्शन असते, कंजंक्शन जसं दोन शब्दांना, दोन फ्रेजेसना, दोन क्लॉजेसना, दोन वाक्यांना एकत्र जोडते, तसंच त्याच पद्धतीने लिंकिंग व्हर्ब सुद्धा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या दोघांना एकत्र जोडण्याचे काम करते. जर प्रेडिकेट नसेल, लिंकिंग व्हर्बच्या नंतर अर्थ पूर्ण होत नाही. थोडक्यात त्याला आपण व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन असं म्हणतो, मागे पाहिलेलं आहे. पहा, आय एम a teacher. Here am is a linking verb. am ला linking verb म्हणावे. सब्जेक्ट आहे I आणि प्रेडिकेट मध्ये येते a teacher. म्हणजे am a teacher, टीचर आणि I सब्जेक्ट या दोघांना जोडण्याचं कार्य कोण करते? am करते. am काय आहे? क्रियापद आहे. कोणत्या प्रकारचं? लिंकिंग. हे लिंक म्हणजे जोडण्याचं काम करते. इट जॉईन्स, इट लिंक्स, सो इट इज कॉल्ड अ लिंकिंग व्हर्ब और इट इज कॉल्ड अ कोपुलेटिव्ह व्हर्ब. सेकंड एक्झाम्पल, आय फेल्ट सॉरी. इफ आय से आय फेल्ट, मला वाटले, अर्थ कळणार नाही, पण आय फेल्ट सॉरी, हिअर आय इज द सब्जेक्ट अँड सॉरी that is the predicate, and subject and predicate is connected, is joined by the felt, means that is linking verb. felt हे linking verb आहे. mango tastes sweet. now mango is the subject and sweet, that is adjective, is predicate. mango and sweet, these two words are linked, they are joined by the taste. अशा पद्धतीने सब्जेक्ट आणि प्रेडिकेट
या दोघांना जोडणारा, दोघांना लिंक करणारा, एकत्र आणणारा जो मधील दुवा असतो, जे क्रियापद असते त्याला आपण म्हणतो लिंकिंग व्हर्ब किंवा कोपुलेटिव्ह व्हर्ब. आता सम लिंकिंग व्हर्ब्स, याच्यापैकी मग आता काही लिंकिंग व्हर्ब्स असे सांगता येतील का? नक्कीच सांगता येतील. आता पहा त्याच्यामधील कोणते आहेत? एम लिंकिंग व्हर्ब आहे, इज लिंकिंग आहे, आर लिंकिंग व्हर्ब आहे, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी, मस्ट बी, शुड बी, कुड बी, मे बी, माइट बी, कॅन बी, कीप, टेस्ट, साउंड, fill, stop, fill after stop, remain, smell, look, etc. These are linking verbs or copulative verbs. In this way we have seen today 4 verbs, and in the next video let us see what is difference between the finite and non-finite verb. In the coming video we are going to learn finite and non-finite verb. It's enough for today.